ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। सर्वश्रुतिशिरोरत्न विराजितपदाम्बुजः वेदान्ताम्बुजसूर्यो यः तस्मै श्रीगुरवे नमः। चैतन्यशाश्वतः शान्तो व्योमातीतो निरञ्जनः बिन्दुनादकलातीतः तस्मै श्रीगुरवे नमः। ज्ञानशक्तिसमारूढ तत्त्वमाला विभूषितः मुक्तिमुक्तिप्रदाता च तस्मै श्रीगुरवे नमः। अनेकजन्मसम्प्राप्त कर्मबन्धविदाहिने आत्मज्ञानप्रदानेन तस्मै श्रीगुरवे नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोर्पादोदकं सम्यक् तस्मै श्रीगुरवे नमः। न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः तत्त्वज्ञानात् परं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः। मन्नाथ श्रीजगन्नाथ मद्गुरु श्रीजगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुरादिरनादिश्च गुरुः परमदैवतं गुरोर्परतरं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव।
आता त्या दिवशी आपण बघितलं की संधी, उच्चार, जोड शब्द हे सगळं महत्त्वाचं आहे म्हणताना. तर आपल्याला मोठा प्रश्न पडला असेल की आपण उपनिषदांचा अभ्यास करतोय आणि इथे उच्चारशास्त्र, उच्चार स्पष्ट असायला हवेत वगैरे सांगतायत. काय उपयोग आहे याचा? मग आम्ही कधी, कोणत्या काळात आम्ही या आत्मतत्वाला प्राप्त करायचं? उच्चार स्पष्ट करत बसलो, आणखीन काही करत बसलो तर, असा प्रश्न पडला असेल. पण त्याच्यामागे अतिशय मोठं कारण आहे, खूप बारकावा आहे त्याच्यामध्ये सगळा. तो आता आपण क्रमाक्रमाने बघत जाऊया. सहनौ यशः सहनौ ब्रह्मवर्चसं अथातः संहिताया उपनिषदं व्याख्यास्यामः. पंचस्वाधिकरणेषु अधिलोकमधि ज्योतिषमधिविद्यामविघ्न प्रजम ध्याननं तासः संहिता इत्याचक्षते. म्हणजे असं म्हणतात, हे आता छात्र म्हणतात, सगळे शिष्य म्हणतात की आम्ही जे सगळे गुरुशिष्य आहोत, आम्हाला या सगळ्या शिक्षणामधून पवित्र आचरण प्राप्त होऊ दे. ती गुरुकुलाची पद्धती. आचार्य जे जे सांगतील त्याच्या सगळ्यांनी त्यांना कुठं जायचं आहे तर आत्मतत्वाची प्राप्ती करून घ्यायची. म्हणजे आत्मतत्वाची प्राप्ती करायची. हे बघा, आपल्याला काय व्हायचं आहे? एखाद्या देशाचा राजा व्हायचं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? ती कपॅसिटी आणावी लागेल ना. राजा काय काय करतो तसे सगळे गुण आपल्याला आणावे लागतील. एखाद्या देशाचा आपल्याला पंतप्रधान व्हायचे तर काय काय करावं लागेल? पंतप्रधान रात्रंदिवस काय करतो ते सगळे गुण आपल्याला अंगात आणायला लागतील. त्याप्रमाणे आपल्याला जर आत्मप्राप्ती करून घ्यायची आहे तर ते आत्मतत्व कसं आहे? आत्मतत्वाला सुख दुःख नाहीत. मग आम्हाला आहेत. आम्ही ज्यावेळी त्यांना सोडू, आत्मतत्वाला स्पर्धा नाही आहे, आत्मतत्वाला लहान मोठेपणाचा भेद नाही आहे, आम्हाला आहे. मग हे सगळं आमचं नष्ट झालं पाहिजे. तर गुरुकुलाची पद्धत अशी आहे की आचार्य एक एक गोष्ट सांगतात की हे असे. म्हणजे पद्धत अशी आहे, सुरुवातीला आणि खूप शास्त्रोक्त पद्धतीने पूर्वीच्या गुरुकुलांमध्ये शिक्षण चालायचं. तर त्याच्यामुळे ना सुरुवातीला आचार्य म्हणजे पत्रामध्ये कसं असतं ना, विषय असतो वरती दिलेला, तसं ढोबळमानाने एक विषय सांगणार. आपण काय शिकणार आहोत? मग आपण काय काय शिकणार आहोत की स्पष्ट उच्चारण शिकणार आहोत. त्याच्यात मुद्दे काय तर जोडशब्द, संधी, विच्छेद, नंतर त्यामध्ये असलेला पॉज, हे आपण शिकणार आहोत असं ते सांगतात. आता हा विषय झाला. त्याच्यात त्यांनी सांगितलं
5 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यात. आता याला अनुमोदन कसं देतात? मी तुम्हाला परवा सांगितलं एक की आजकाल शिक्षक काय विचारतात, एवढं झाल्यावर समजलं ना, नसेल तर सांगा बरं का, समजलं नसेल तर. मी पुन्हा एकदा सांगेन. कुणाकुणाला समजलं, नाही समजलं, मग ते म्हणतात हो हो समजलं. कोणी म्हणतं नाही. ह्याच्याऐवजी गुरुकुलातली पद्धत ही वेगळी असते. त्यांचा गुरुवर पूर्ण विश्वास असतो. जे काही गुरुला प्रश्न विचारायचे ते नंतर विचारायचे, पण ज्यावेळी गुरुकुलामध्ये तास चालू आहे त्यावेळी सगळ्यांचा वेळ खात बसून कोणी मध्येच प्रश्न विचारायचे नाहीत. शिस्त असते तिथे. मग त्यांनी गुरूंनी विषय सांगितला की आपल्याला हे शिकायचे, की शिष्य काय करतात, लगेच प्रार्थना करतात. शिष्यांच्या प्रार्थनेत सुद्धा शक्ती आहे. परमेश्वराला आपल्याकडे आकर्षित करून घेतात शिष्य. म्हणजे गुरुच्या शिकवण्याला दुजोरा येतो, ताकद येते. म्हणून ते शिष्य काय म्हणतात की आम्ही दोघंही गुरु आणि शिष्य यांना सगळ्या दृष्टीने यांचं दोघांचंही आचरण पवित्र करणारा हा शास्त्राभ्यास आहे. आणि त्यातून कशाही प्रकारचा तो शास्त्राभ्यास असला तरीसुद्धा आम्ही तो अवगत करण्याचा प्रयत्न करू आणि त्यातून जे ब्राह्मतेज मिळणार आहे ते गुरूंनाही मिळो आणि आम्हा शिष्यांनाही मिळो. आणि त्यासाठी आम्हाला दोघांनाही प्रतिष्ठा प्राप्त हो. कुणाचंही काहीही कमी पडू देऊ नको. आणि यासाठी आम्ही आता काय शिकणार आहोत, जे गुरूंनी सांगितलं तेच ते रिपीट करतात. यासाठी आम्ही आता जोडाक्षरांचा म्हणजे वर्णोच्चार, जोडाक्षरं यांच्या अध्ययनाचं विवरण ऐकू. ते कोणत्या 5 गोष्टींवर अवलंबून आहे? विश्व, लोक, ग्रह, तारे, ज्योती, विद्या, प्रजा आणि अध्यात्म. या 5 महासंहिता आहेत असं म्हणतात. आणि त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. तर या बाबतीत ईश्वर आम्हाला यश देवो असं हे छात्र म्हणतात. इतकी छान पद्धती आहे ही. म्हणजे गुरूंनी जे सांगितलेलं आहे. आता हे काय शिकवतात, अहो मला ना अर्धवटच कळलं. त्यांनी जोडाक्षरं सांगितली पण तर काय ते संधी म्हणजे काही कळलं नाही नीट, राहू दे बघूया नंतर कळेल आपल्याला पुढे पुढे शिकवताना, असं नाही. तर या शिष्यांचं एवढं लक्ष असतं, जे गुरूंनी शब्द उच्चारले आहेत. काय आहे, पूर्वीच्या काळी आहे ना, वेद पुस्तकं नव्हती हातात. त्याच्यामुळे जे गुरु सांगतील, गुरूंनी सांगितलेलं, तुम्हाला एकदा मी सांगितलं मला वाटतं की गुरूंनी सांगितलेलं ते जे वेद आहे, वेदांच्या ओळी थोडं थोडं शिकवायचे ते आणि ते रिपीट करून घ्यायचे. गुरुकुलात मधल्या तासाला ते रिपीट केल्यानंतर ते आधी उच्चार शिकायचे. उच्चार शिकल्यावर आपल्याला हातामध्ये पुस्तक नाही, वही नाही, लिखाणाची पद्धत नव्हती तेव्हा. त्याच्यामुळे जे गुरु सांगतात ते कान देऊन ऐकायचं. म्हणजे इकडे तिकडे मोबाईल, खिडकीच्या बाहेर बघणं शिकवताना हे नाहीच कुणाचं चालूच शकणार नाही आजकालच्या विद्यार्थ्यांसारखं.
एक तर गुरूंचं सगळीकडे लक्ष असायचं आणि दुसरं म्हणजे ज्याचं लक्ष वर्गात नसेल त्याला गुरु विचारायचे प्रश्न लगेच तो आला पाहिजे, नाही तर तू गुरुकुलामध्ये आता बसू नकोस, हा पाठ तू पूर्ण करून ये. आणि तो पाठ पूर्ण करायला कुठेही वेदाची पुस्तकं नाही आहेत, लिखाणकाम नाही, मग तो शिष्य करणार कुठून? तर आपल्या दुसऱ्या गुरुबंधूंच्या हातापाया पडणार आणि त्याच्या तोंडून ऐकून तो शिकणार. म्हणजे ते कठीणही होतं तसं दुर्लक्ष केलं तर. अशा रीतीने गुरूंच्या बोलण्याकडे लक्ष देणारे हे शिष्य होते. आणि असं करता करता गुरूंनी जे बोललेलं आहे ते ते रिपीट करायचे परत, की काय आजचा विषय आहे, शिष्य रिपीट करायचे, असं असं सांगितलेलं आहे. आणि हा विषय आम्हाला पूर्णपणे समजू दे आणि आमच्या दोघांचंही तेज वाढवू दे, आमचं ब्रह्मतेज जास्तीत जास्त वाढो, अशी प्रार्थना करायची. आणि मग त्यांनी असं म्हटलं, ह्याचा अर्थ विद्यार्थ्यांना आता मान्य आहे हा टॉपिक शिकणं, असं गुरुच्या लक्षात यायचं. म्हणजे विद्यार्थ्यांची मान्यता आहे, हे सगळं त्यांना समजतं आहे आणि कोणाची काही अडकाठी नाही, असं म्हटल्यावर गुरु आता शिकवायला सुरुवात करायची. त्याच्यापुढे ते काय काय वेगवेगळ्या कशा कशा उपासना पद्धती आहेत. एक गोष्ट आहे ती सांगायला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आज लक्षात घ्यायची आहे इथे, की आता जे ज्ञान आहे मला काही डाऊट येतच नाही की तुम्हाला समजेल का नाही समजेल. कारण आत्ता परवा जो आपण वर्ग घेतला तर प्रत्येकाचा खूप अभ्यास होता, त्यामुळे तुम्हाला समजेलच. पण हे थोडंसं सूक्ष्म आहे. म्हणजे त्यावेळेस ते शिष्य जे लक्ष देऊन ऐकत होते तसं आज आपल्याला लक्ष देऊन ऐकावं लागणार आहे. मध्येच जॉईन केलं आणि मध्येच लेफ्ट केलं तर आपल्याला बहुतेक हा विषय कळणार नाही ह्याच्या पुढे, असं मला वाटतं आहे. कारण तो विषय आता सूक्ष्म सूक्ष्म होत चाललेला आहे. आणि म्हणूनच या तैत्तिरीय उपनिषदाचा नंबर हा उशिरा लागलेला आहे जरा. तर ह्याच्यामध्ये आता या 5 गोष्टी या व्याकरण संबंधात गुरु शिकवणार आहे. ढोबळमानाने आपण ऐकलं त्या दिवशी की आपल्याला जोडाक्षर, नंतर सगळे अनुस्वार, विसर्ग किंवा संधी करून कुठे कुठे पॉज घ्यायचा, वाक्यात भलत्या ठिकाणी पॉज घेतला तर त्या शब्दांचे अर्थ बदलतात. तशा रीतीने आपल्याला ते सगळं शिकायचं आहे. बेसिक अर्थ याचा काय आहे तर आपल्या ज्या आतल्या नर्व्ज असतात, आतल्या सगळ्या ज्या नसा असतात आपल्या, त्यांच्यावर या मंत्रांच्या अक्षरांचा अणुरेणू आपटतात आणि त्यांचा परिणाम होतो. त्यांच्यावर आपण जे उच्चार करतो ते आपल्या अंतर्यामी ती व्हायब्रेशन्स तयार होतात किंवा त्यांना ती स्पर्श करतात आणि त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. आणि म्हणून बोलताना आपण शब्द हे विचार करून मांडले पाहिजेत.
तर हे विचार करून कसे मांडायचे हे सगळं ज्ञान त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता यातलं एक एक घेऊ. अथाधिलोकं पृथिवी पूर्वरूपं द्यौः उत्तररूपं आकाशसन्धिः वायुस्सन्धानम् इत्याधिलोकम्. अथ म्हणजे आता, अधिलोकम लोकविषयक म्हणजे विश्वासंबंधी संहिता अशी आहे की पृथ्वी पूर्वरूपम. याच्यात काय आहे माहिती का? पूर्वरूप आणि उत्तररूप म्हणजे आधीचा भाग आणि नंतरचा भाग. थोडंसं लक्ष देऊन ऐकायला लागेल. पृथ्वी पूर्वरूपम, पृथ्वी हे पूर्वरूप आहे. द्यौः उत्तररूपम, देव म्हणजे स्वर्ग, स्वर्ग हा उत्तररूप आहे. आकाशः संधिः, आकाश ही संधी आहे. वायुः संधानम, वायू हा दोन्हींचा संयोजक आहे, संधान आहे. इति अधिलोकम, अशा रीतीने हे विश्व आहे, अशीही आपल्याला उपासना करायची आहे. हां, आता हा झाला सरळ सरळ अर्थ. विश्वासंबंधी आपल्याला असं शिक्षण घ्यायचं आहे की पृथ्वी ही पूर्वरूप आहे, स्वर्ग हा उत्तररूप आहे, आकाश संधी आहे आणि वायू त्यांचा संयोजक आहे. आता काय माहिती का, पूर्वी ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धती असायच्या. तर गंमत अशी आहे की नुसतं मी कोण, हू ॲम आय, सोहम, तोच मी आहे, सोहम सोहम. मग आता ना याच्याकडे लक्ष देता देता होतं काय माहिती आहे का, आपलं दुर्लक्ष होतं आणि आपण नुसतं सोहम 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 एवढंच म्हणत राहतो, बाकी काहीच म्हणत नाही. आपण नुसतं सोहम आणि नुसता जप होत राहतो आपल्या हातून. तर ध्यानाच्या पद्धतींमध्ये एकच एक विचार जर आपण सतत मांडत राहिलो तर ध्यान लागत नाही. कारण मन हे आपलं आधीच मायेमुळे भरकटलेलं असतं किंवा आपल्याला संसारात आपला जास्त वेळ जातो म्हणून आपलं मन भरकटलेलं असतं. आणि मग त्याला आपण जर आटोक्यात आणायचं असेल तर बघा तुम्ही, आपल्याला सवय आहे ना लहानपणापासून, आता परीक्षा आली, आता अभ्यास केला पाहिजे. अभ्यास म्हणजे काय, परीक्षा काही सोपी नाही, न पाहता लिहायचं आहे हो तिथं 100 मार्काचं जाऊन. मग त्याच्यात लहान प्रश्न आहेत म्हणजे कसं की सूक्ष्म आहेत ते, धड्याच्या कानाकोपऱ्यातून लेसनच्या ते प्रश्न येणार आहेत. म्हणजे फार बारीक निरीक्षणाने वाचलं पाहिजे लेसन. नंतर मोठे प्रश्न येणार आहेत विचार करायला, मग ते आपल्याला नेमकं सगळं माहिती पाहिजे. बरं, ते काय नुसतं गोष्टीरूप भाषा नाही आहेत हो, त्याच्यात भौगोलिक ज्ञान आहे, विज्ञान आहे, इतिहास आहे, असं सगळंच आहे. म्हणजे कठीण आहे की नाही. मग तिथे आपण काय करतो, कॉन्सन्ट्रेशन करतो आणि हेच आहे ध्यान, हेच ध्यान आहे. मग नंतर काय होतं माहिती का, शाळा कॉलेज पूर्ण सुटतं आणि शाळा कॉलेज सुटलं की आपलं पूर्णपणे ध्यान लागणं सुटून जातं. जसजसं वय वाढेल तसं ध्यान अधिकाधिक लागलं पाहिजे. गुरुकुलाची ही पद्धत अतिशय उत्तम आहे.
आपण उपनिषदांचा सुद्धा अभ्यास का करतो आहे, तर आपण दिवसभर जे मनन करू शकत नाही ते या 1 तासात मनन करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. पण जो गुरुकुलात राहिला आहे त्याचं सततच हे ध्यान होत राहतं. मग आता ही एक ध्यानाची पद्धत आहे, हे आपण मुळात लक्षात घेतलं पाहिजे. अतिशय उच्च ज्ञान याच्यात सांगितलेलं आहे. 4 गोष्टी आचार्य शिष्यांना सांगतायत आणि त्याचा काहीही अर्थ आचार्यांनी सांगितलेला नाही आहे. आता शिष्य तेच ध्यान करत बसलेले आहेत, तेच ध्यान चालू आहे त्यांचं. ते ध्यान चालू आहे ह्याचा अर्थ इतर या विश्वातल्या सगळ्या गोष्टी मनातून नष्ट झाल्यात. आणि तरीसुद्धा म्हणजे बघा, ही पद्धत इतकी उत्तम आहे. विश्वातल्या गोष्टी नसतील तर आपलं मन रमत नाही, म्हणून आपल्याच्यानी ध्यान होत नाही. आणि मग ध्यान तर करायचं आहे, विश्वातल्या गोष्टींमध्ये रमून कसं चालेल. पण ध्यानामध्ये मन लागत नाही, कारण त्याला विश्वाच्या गोष्टींची सवय आहे. आता हा मेळ कसा साधायचा. मग विश्वातले जी पंचमहाभूत आहेत त्यांचा विचार केलेला आहे इथे, आणि ते एकाग्रतेसाठी ते विषय घेतलेत कॉन्सन्ट्रेशन करायला, आणि बाकीचे सगळे विषय मनातून निघून गेलेले आहेत. घोर तपश्चर्या करून याचा अर्थ लावायचा आहे असं शिष्यांना सांगितलेलं आहे. काय काय सांगितलं आहे ह्याच्यात. पृथ्वी पूर्वरूपम आणि द्यौ उत्तररूपम. द्यौहू म्हणजे स्वर्ग, तर स्वर्ग हा उत्तर रूप आहे. म्हणजे काय. पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो की नाही. हे बघा, एकदम काही तुम्ही जन्मबिन्म काही घेतलं नाही आणि एकदम स्वर्गातच आहात असं होतं का. नाही होऊ शकत. स्वर्ग ही दुसरी पायरी आहे हो. स्वर्ग ही दुसरी पायरी आहे. म्हणजे पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर जर 50% पाप आणि 50% पुण्य केलं तर मनुष्य जन्म परत प्राप्त होतो. परंतु पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर 50च्या पुढे जर पुण्य गेलं, 50%च्या पुढे पुण्य गेलं आणि पाप कमी झालं तर स्वर्गलोक प्राप्त होतो. आता हे जे काही आहे बरं का, तुम्ही म्हणाल उपनिषदामध्ये स्वर्ग आणि पृथ्वी कुठून आलं. हे उदाहरण आहे. हे आपण ध्यान करण्यासाठी, साधनेसाठी हा विषय आहे आपल्याला. म्हणजे ह्याचा अर्थ इथे जन्म घेतला पाहिजे. पृथ्वी जड आहे. जन्म झाल्यानंतर त्याच्या रिझल्टवरती स्वर्गलोक प्राप्त झाल्यानंतर तिथे देह नाही. जिथे देह नाही तिथून देह परत पृथ्वीवर कसा येईल. आधी स्वर्ग नाही मिळणार, आधी पृथ्वी मिळेल आणि मग स्वर्ग मिळेल. दुसऱ्या अर्थाने आधी जमीन का आधी आकाश. आकाशातून खाली पडणं ही अधोगती आहे ना, आणि पृथ्वीवरून आकाशात जाणं ही उन्नती आहे. स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणं ही उन्नती आहे. सूक्ष्माकडून स्थूलाकडे जाणं ही अधोगती आहे. अनेक ह्याच्यात मुद्दे आहेत. म्हणजे आम्हाला काय केलं पाहिजे.
दररोज स्थूलाकडून सूक्ष्माकडे गेलं पाहिजे. ह्याचा अर्थ स्थूलमानाने जे सतत विचार येत असतात त्या विचारांना दूर करून आम्हाला सूक्ष्म असलेल्या विचाराकडे, ह्यातून मला ईश्वर काय सांगतोय. आणि हे केव्हा होईल माहिती आहे का? ज्यावेळी ज्यावेळी आपण सगळ्या गोष्टी शून्य किंमत देऊ त्यांना, त्यावेळी मला मोठेपणा मिळालं नाही, मला कमीपणा आला, मला अमक्याने असं केलं, मला तसा त्रास झाला, सगळ्या गोष्टींना मनामध्ये ज्यावेळी शून्य किंमत राहील त्यावेळी ही सूक्ष्मता आपल्यामध्ये येईल. व्यवहारात भलेही काहीही वागा, जशास तसं वागा, जे करावंसं वाटेल ते करा, शांतच राहावंसं वाटेल, सहन करावंसं वाटेल तसं करा, मग उत्तराला उत्तर द्यावंसं वाटेल तसं करा. संसारातलं काहीही इथं शिकवलं जात नाही, परंतु अंतिमतः आपल्या मनामध्ये ज्यावेळी गोष्टींचा गोंधळ निर्माण होतो आणि एकही निर्णय होत नाही, त्यावेळी आपण या सगळ्या गोष्टींना मुकतो. आपल्या मनामध्ये आपण विचार करणं, ह्याचाच अर्थ मुळी सूक्ष्म विचार करणे. त्या सूक्ष्म विचार केंद्र म्हणजे मन किंवा बुद्धी, ह्यांना आपण, म्हणजे ते ऑफिस आहे, सूक्ष्म विचार करण्याचं ऑफिस आहे, सूक्ष्म विचार करण्याचं केंद्र आहे, सेंटर आहे. आणि तिथे जाऊन आपण ढोबळ विचार करत बसलो, उपयोग काय? ढोबळ हे फक्त शरीर आहे, हे लक्षात ठेवायचं. ढोबळ विचार करणारं हे फक्त विचार नाही, ढोबळ कार्य करणारं हे शरीर आहे. मनाची ऑर्डर आली की शरीर ते काम करणार. मन नेहमी हळूहळू सूक्ष्मतेकडे, म्हणजेच सगळे जे विचार येतील, सुखदुःख येतील, मान अपमान येतील, सगळं झिरो झालं पाहिजे. झिरो होण्याची जी कला आहे ती अवगत झाली पाहिजे आपल्याला. मग त्याच्यासाठी अनेक टेक्निक्स आहेत. फॉरगिव्ह द पीपल, लोकांना माफ करत राहा. बस मनातनं विचार निघून जातो, अरे कोणी आपल्याला काय केलं, आय फॉरगिव्ह यू, आय फॉरगिव्ह यू, आय फॉरगिव्ह यू. बस एकच एक आलं पाहिजे आपल्या मनात. त्याचं कारण मला सगळ्यात मोठं साधायचं आहे. त्याच्यामुळे हा विचार काय शिकवतो आपल्याला? पृथिवी पूर्वरूपम द्यौः उत्तररूपम. पृथ्वी हे पूर्वरूप असल्याशिवाय, म्हणजे पृथ्वीवर जन्म घेतल्याशिवाय आपल्याला स्वर्ग मिळणार नाही. अर्थ काय? स्वर्गाचा आनंद मिळणार नाही. म्हणजे आपल्याला जर आनंद मिळवायचा असेल तर आपल्याला आधी जन्म घ्यावा लागतो. म्हणजे आपल्याला काहीही चांगलं मिळवायचं असेल तर आपल्याला या जन्मामध्ये ज्या अडीअडचणी आहेत त्याला तोंड द्यावं लागतं, आणि त्याला तेवढी किंमत देऊन चालत नाही. आणि आपल्याला हळूहळू काय झालं पाहिजे? सूक्ष्म झालं पाहिजे. पुढे काय सांगितलं आहे? आकाश संधिः वायू संधानम. म्हणजे मन हे आपलं भटकतं की नाही सगळीकडे, सगळीकडे आपलं मन भटकतं. मग ते काय केलं पाहिजे? आपण एकत्रित केलं पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे त्याचं अशा विषयांवर. आकाश संधिः म्हणजे काय?
अवकाश निर्माण होतो याच्यामुळे. जेवढं आपण सूक्ष्म जाऊ तेवढे आपण शांत होतो. आज आपल्याला समजणार नाही की आतमध्ये काय चाललेलं आहे. थोडी थोडी साधी साधी आपण याला नावं देतो. काय नावं देतो आपण की म्हणजे हां जरा फंक्शन होतं ना, जरा टेन्शन आलं वगैरे अशी नावं देतो. किंवा घरात जरा अडचण होती ना, म्हणून गोंधळ उडाला आणि म्हणून आजारी पडलो, अशी आपण नावं देतो. पण प्रत्यक्षात आतमध्ये काय चाललेलं असतं माहिती आहे का? जर शांत नसेल, मनामध्ये गोंधळ असेल, तुम्हाला माहिती आहे का, आपण हा अभ्यास केलेला आहे, मन जो विचार देतं ती कृती शरीर करतं. इतकं हे शरीर मनावर अवलंबून आहे. मन फार अतिदुःखी झालं तर शरीर आजारी पडतं. इतकं मनावर हे शरीर अवलंबून आहे. त्यामुळे मन शांत असणं आणि सगळ्यामधून जर सुखातून अलिप्त व्हायची सवय लागली तरच दुःखातून अलिप्त व्हायची सवय लागते. अलिप्त होणं हा एकच गुण आहे. त्यामुळे सुखातून जर आपण अलिप्त होऊ शकलो तर दुःखातून अलिप्त होतो. सुखाला आम्ही म्हणजे लडबडून ठेवला आमच्या स्वतःला, तर दुःखाला पण आम्ही तेच करतो. ही मनाची सवय आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यापासून जर अलिप्त राहिलो आपण तर काय होतं माहिती आहे का? काय सांगितलं आहे त्यांनी? आकाशसंधिः. तर आपल्याला अवकाश निर्माण होतो. अवकाश आणि संधी म्हणजे काय होतं माहिती आहे तुम्हाला? मायेची फोड होते. माया आणि आपण जे जोडले गेलेलो आहोत, त्या मायेशी आपण फुटून निघतो. संधी होते, वेगळे होतो आपण. आकाश संधी. मन शांत झालं की अवकाश निर्माण होतो. स्पेस होते. बघा तुम्ही, फॉर एक्झाम्पल दोन माणसं बोलत आहेत म्हणजे काय? मॅक्झिमम काय असतात माहिती का विषय आवडीचे? एकतर काहीतरी क्रिकेट, मग त्याच्यात काय होणार आहे, काय नाही होणार, कोण जिंकणार, अरे मीच सांगतो असंच होईल तसंच होईल. किंवा पॉलिटिक्सचा विषय असतो. हां, पॉलिटिक्सचा विषय ज्या दोघांना आवड आहे ते खूप मांडतात. खूप माहिती आहे मला असं त्यांना वाटतं. आणि मग काय होतं माहिती का? अरे मी हे पण वाचलंय, अरे मला माहिती आहे हे पण झालंय, इतके साली ते झालंय. कुणीच कुणाचं ऐकत नाही. आणि बोलताना असं होतं की समोरच्याला काही माहिती नाही आहे, आता मी सांगतो तुला, तर एकमेकांचे शब्द शेवटी एकमेकांवर आपटायला सुरुवात होते. म्हणजे काय माहिती का? दुसऱ्याला स्पेस द्यायची नाही. सारखं एकमेकांच्या मध्ये बोलायचं नाही. तू हे म्हणतोस पण ते तसं आहे, असं आहे, तसं आहे. आणि मग बोलत असताना मध्येच बोललं जातं. कुणाचंच कुणाला शेवटी ऐकू येत नाही. कारण काय? त्या विषयासंबंधीचं आकर्षण असं आपलं झालेलं आहे. सतत एकावर एक विषय मनामध्ये आदळतात. आणि ते विषय आणि मन यांचं इतकं आकर्षण आहे की आपण त्या
ते विषय आपल्या मनाला स्पेसच देत नाहीत. स्पेस देणं काय म्हणजे काय ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की संधी देणं, ती संधी मिळत नाही. मग आकाश हीच संधी आहे आपल्याला. दोन अर्थ आहेत. एक तर मायेपासून आपण थोडेसे बाजूला होतो, म्हणजे संधी विच्छेद, दोन शब्दांचा. महेश म्हटलं तर महा प्लस ईश असे दोन संधी झाले, त्याचे वेगळे शब्द. तसे माया आणि आपण हे वेगळे होतो, हा एक अर्थ झाला. आणि दुसरा संधीचा अर्थ, संधी म्हणजे चान्स. आकाश संधी ही आपल्यामध्ये शांतचित्तता झाली, अवकाश निर्माण झालं मनामध्ये, रिकामी जागा निर्माण झाली, स्पेस निर्माण झाली, विचार नाहीसे झाले की आपल्याला अधिकाधिक उच्च आत्मतत्वाकडे जाण्याची संधी मिळते, असा त्याचा अर्थ आहे. आणि हे अशी आचार्यांनी सांगितलेल्या गोष्टींचं असं चिंतन मनन करण्यात तास 2 तास ते शिष्य घालवत असत. आणि चिंतन मनन केलं आम्ही. आता आमच्यात खूप फरक पडला आहे. शब्दांना काही जोर नव्हता तेव्हा, तर त्यांच्या आचरणात, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, त्यांच्या वागण्या बोलण्यात, त्यांच्या सेवेत, त्यांच्या उठण्या बसण्यात, आणि प्रत्यक्षात वेळ आली तर ते तेवढे शांत आहेत का. गुरु अनेक प्रकारे परीक्षा घेत असत, त्यांची अनेक प्रकारे परीक्षा घेत असत. म्हणजे नुसतंच आज आपण म्हणतो ना आमच्या जीवनात खूप फरक पडला आहे बरं का, ते खरं असेल, पण तो फरक असं दाखवता येणार नाही. हे विद्यार्थी, हे शिष्य गुरुकुलातून पूर्णपणे तयार होऊन निघायचे त्यावेळी. त्यांचं नशीबच केवढं थोर होतं. विश्वामध्ये जाण्यापूर्वी ते एवढे तयार असायचे, विश्वाकडे कसं पाहायचं ही दृष्टी त्यांना आलेली असायची. त्यामुळे काय आहे माहिती का, कोणत्याही क्षेत्रात मन भरकटू शकत नाही. आणि असं काही विषयांवर जर चिंतन मनन आपण केलं तासनतास, अजून पृथ्वी म्हणजे काय असू शकेल, पृथ्वीचे केवढे अर्थ आहेत, अजून स्वर्ग म्हणजे अजून काय म्हणायचं असू शकेल आचार्यांना. पृथ्वी हे पूर्वरूप आहे स्वर्गाचं, आणि स्वर्ग हे पृथ्वीचं उत्तररूप आहे. म्हणजे स्वर्गाचं उगमस्थान पृथ्वी आहे. अचानक स्वर्ग मिळणार नाही, त्याचा उगम पृथ्वी आहे. तुम्हाला पृथ्वीवर जन्माला यायला लागतं. मग त्या जीवनाला नावं ठेवून चालेल का. आणि ते जीवन जगताच तुम्हाला असं तर नाही आहे ना की आता हे काय म्हणतात त्याला, आता परीक्षा, अभ्यास आणि 6 महिने इंटर्नशिप, असं तर नाही आहे. म्हणजे तुम्हाला 50 वर्ष तुम्हाला संसार करावा लागेल आणि 50 ते 100 पुढे काय करावं लागेल, तुम्हाला आत्मप्राप्ती तुम्हाला मिळणार, असं आहे का काही. तसं नाही आहे, तसं नाही आहे. आणि तसं पूर्ण संसार आपण सोडणारही नाही, आपल्या वासनाच खूप आहेत. मग आता काय आहे मार्ग, की पृथ्वी पूर्वरूपम, पृथ्वीवर यावंच लागतं. मग पृथ्वीवर आलेलो आहोत आपण, त्या जीवनाला तर दोष देऊन चालणार नाही, पण द्युहोत्तरलो ओ रूपम, स्वर्ग प्राप्त करायचा आहे. स्वर्ग इथे म्हटलेलं आहे हो, पण आम्हाला प्रगती साधायची आहे.
आम्हाला उच्च जायचं आहे अजून. मग मग काय करायचं? मग आम्हाला असंच कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, असंच ध्यान लावलं पाहिजे. अतिशय सूक्ष्म आणि इतकं ह्याच्यात सूक्ष्मता सांगितली आहे, अतिशय सूक्ष्मता सांगितली आहे ह्याच्यात. त्याच्यामुळे काय सांगितलं आहे की आकाशसंधी ही आपल्यामध्ये नेहमी कुठल्याही परिस्थितीत, दुःखाच्या, टेन्शनच्या, गडबडीच्या परिस्थितीत काय निर्माण झालं पाहिजे? आकाशसंधी ही अवकाश निर्माण झाले पाहिजे, रिकामी जागा निर्माण झाली पाहिजे, शांत चित्त आपण असलं पाहिजे. तरच आपल्याला मायेपासून आपण तुटले जातो. आपण मायेमध्ये असल्यामुळे आपल्याला चिंता आहेत, आपण मायेमध्ये असल्यामुळे आपण घाबरतो. हा अभ्यास आपण वेगळ्या रीतीने केला आहे. मी जर आत्मतत्व आहे तर मी कशाला घाबरायची गरज नाही. पण हा विचार आपल्याला पुरेसा पडत नसेल तर पुन्हा दुसऱ्या पद्धतीने हा इथे सांगितलेला आहे की जर आपण आकाशाशी म्हणजे अवकाशाशी संधी केली तर आपण काय होतो? आपण शांत राहिलो तर आपण मायेपासून दूर जातो आणि मग आपल्याला चिंता, क्लेश, दुःख, सुख, मान, अपमान या गोष्टी राहतच नाहीत. हळूहळू आपण त्याच्यापासून दूर जायला लागतो. भलेही तुम्हाला आत्मप्राप्ती करून घ्यायची नाही आहे, पण तरीसुद्धा शांत तर जीवन जगता येईल की नाही? आणि हे होतं म्हणजे कितीही टेन्शनयुक्त काही गोष्टी असल्या तरीसुद्धा एक सवयच लागून जाते की त्याचं टेन्शनच येत नाही. ही ध्यानामुळे ही अवस्था प्राप्त होते. आता काय आहे ह्याच्यामध्ये ना, पहिला जो अध्याय आहे त्याच्यामध्ये संपूर्ण गुरूंनी दिलेलं शिक्षण आणि विद्यार्थ्यांचे विचार असंच मांडलेलं आहे. तर ह्यातला दुसरा श्लोक आता आपण वाचू, अर्थ समजू, पण सगळे श्लोक एकदम घेता येणार नाही आहेत. आज 2 श्लोक घेतले आणि सगळ्याचं मग मिक्सचर होईल, तसं व्हायला नको. अथाधि ज्योतिषम अग्नि पूर्वरूपम आदित्य उत्तररूपम आपः संधिः वैद्युतः संधानम इत्यादि ज्योतिषम. आता काय ह्याच्या पुढे ज्योतिविषयक संहिता. हां, मग अग्नि पूर्वरूपम, अग्नि हे पूर्वरूप आहे. आदित्य उत्तररूपम, सूर्य हे उत्तररूप आहे. आपस्संधी, आप म्हणजे पाणी, जल हे जोडलेलं रूप आहे. वैद्युतः संधानम, आणि वैद्युत हा संयोजक आहे त्यांना जोडणारा. अशी ज्योतिविषयक संहिता आहे. याला सुद्धा जबरदस्त सखोल अर्थ आहे. तो आता आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.